I greet you all in the sweet and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या सुमधुर अशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावामध्ये तुमचं स्वागत मी करत आहोत. So this is yet another opportunity for me to preach the eternal word of God. आणि मग देवाचं सार्वकालिक वचन तुमच्या प्रत आणण्याची आणखीन एक संधी प्रभूने मला दिली, त्याबद्दल देवाचे आभार मानतो. The word of God clearly says that we should carry out great exploits. आणि देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं आम्ही महत्कृत्य करणारे लोक असावेत. आमेन. So 2 to 3 days God has given to us. आणि 2 ते 3 दिवस झाले देवाने आम्हाला त्याचं वचन दिलेलं आहे. So for what purpose? काय उद्देश? In order to make use of those times properly. आणि जेणेकरून त्या शिक्षणाचा किंवा त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही करावा. So we need to carry out the great exploits. आणि तुम्ही आणि आम्ही ही महत्कृत्य करणारे लोक असावे. आमेन. So we are living in the last days. आपण अतिशेवटच्या काळामध्ये जगत आहोत. The signs of the world clearly demonstrate that. आणि मग जगाच्या पाठीवर होणारी चिन्ह याचं दर्शक आहेत. So we have to come forward in our spirituality. आमच्या आत्मिकतेमध्ये आम्ही पुढे यायचं आहे. So we should follow Jesus sternly and clearly. आणि अत्यंत स्पष्टपणे आम्ही प्रभूचं अनुयायीकरण करणं गरजेचं आहे. So these are the times that we have to make use for God's glory and for God's kingdom. आणि या वेळेचा सदुपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करायचा. So as we are living in these last days, या कठीण शेवटच्या दिवसांमध्ये जगत असताना the servants of God are being persecuted widely in different parts of the country. आणि मग जगाच्या पाठीवर किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये देवाच्या लोकांचा किंवा देवाच्या सेवकांचा छळ होताना दिसतोय. So in every nook and corner of the country, आणि मग देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये those who are earnestly working for the kingdom of God आणि जे प्रामाणिकपणे देवाच्या राज्याच्या वाढीसाठी काम करत आहेत are being persecuted. त्यांचं छळ होत आहे. So we know that आणि आम्हाला हे माहित आहे this year itself and the last year, आणि या वर्षी आणि गत वर्षी some women were nakedly paraded through the streets of Manipur. आणि मग मणिपूरच्या हमरस्त्यांवरून काही स्त्रियांना उघडं घेऊन जाण्यात आलं, त्यांची परेड केल्यात आली. Some of the missionaries were being executed. आणि मग काही मिशनऱ्यांना ठार करण्यात आलं. So many different aspects through which the Christian communities are being marginalized. आणि मग अनेक प्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. The enemy is delving various ways and means to marginalize the people of God. आणि मग जो शत्रू आहे वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या लोकांचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहे. So that is the context in which we need to carry out great exploits. आणि मग या दृष्टिकोनातून जर पाहू लागलो तर तुम्ही आणि आम्ही महत्कृत्य करणारे लोक व्हावे. Our God, our Lord is always with us. आणि आमचा प्रभू आमचा देव आमच्या बरोबर सदोदित आहे. आमेन. When we come to Matthew chapter 28, आणि मत्तई 28 कडे जेव्हा आम्ही येतो, as per the great commission of our Lord Jesus Christ, आणि प्रभूने जे आम्हाला कमिशन दिलेलं आहे, Jesus sternly gives the people a great message. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना स्पष्ट रीतीने आज्ञा केलेली आहे. Go ye into all the world. आणि जगामध्ये तुम्ही जा, preach the gospel of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान गाजवा. Teach everyone the truths of salvation. आणि तारणाची शुभवार्ता सगळ्यांना शिकवा. Baptize everyone in the name of Father, in the name of Son and in the name of the Holy Spirit. आणि लोकांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. And make everybody my disciples. आणि प्रत्येकाला माझं शिष्य करा. आमेन. But God is giving us a promise. परंतु देव आम्हाला अभिवचन सुद्धा देत आहे. I am going to be with you until the end of the age. आणि मग जगाच्या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर असणार आहे. So my dear brothers, sisters, those who are hearing the word of God tonight, आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जे देवाचं वचन ऐकत आहेत, our Lord Jesus Christ is with us. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. The God of heavens is with us. स्वर्गीचा देव आमच्या बरोबर आहे. So we have to make use of this appropriate time. आणि मग या वेळेचा सदुपयोग आम्ही करावा. For the glory of God and for the kingdom of God. आणि देवराज्याच्या वाढीसाठी आणि प्रभूच्या गौरवासाठी. So we should carry out great exploits. आणि म्हणून आम्ही महत्कृत्य करणारे लोक व्हावे. So today I am going to read from a very familiar scriptural passage.
आणि सुपरिचित वचनातून आपण पाहणार आहोत आज So संध्याकाळी. I am going to expose it, Revelation chapter 4. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचं 4थ्या अध्यायाकडे आपण वळत आहोत. So you know that this passage is very familiar to each and every one of us. आणि आम्ही प्रत्येकाशी सुपरिचित आहोत या वचनाशी. So what is special about Revelation chapter 4? आणि प्रकटीकरण 4 मध्ये काय विशेष आहे हो? It is all about the heavenly throne of God. आणि मग स्वर्गीय देवाच्या राजासनाबद्दल ते सांगत आहे. God's heavenly throne room is foregrounded there. आणि मग देवाच्या स्वर्गीय देवाचं राजासन त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. I would like to highlight 4 things tonight. आणि 4 गोष्टींचा प्रमुखाने उल्लेख मी करू इच्छितो. The first and foremost thing I would like to highlight is पहिली सर्वात प्रथम गोष्ट मी तुम्हाला सांगतो, sufferings of a servant of God. आणि देवाच्या लोकांचं की देवाच्या सेवकाचं दुःख सहन किंवा छळ. When I talk about the servant of God, आणि जेव्हा देवाच्या सेवकाबद्दल बोलतो, who is none other than the apostle John. आणि तो दुसरा कोणी तिसरा नाहीये तर प्रेषित योहान तो आहे. When we come to chapter 1 of the book of Revelation, प्रकटीकरण पहिल्याकडे जेव्हा आम्ही अध्यायामध्ये येतो, John the apostle of Jesus Christ clearly states, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य संत योहान आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतो, I John your brother and companion in the suffering. आणि मग तो आपला दास योहान याच्या दुःख सहनामध्ये मी आहे. And kingdom and patient endurance. आणि मग दुःख सहन आणि Verse 9 onwards. सॉरी Chapter 1:9. आणि मी योहान जो तुझा भाऊ आणि येशूमधील संकट व राज्य सहनशीलता यामध्ये तुझा भागीदार. आमेन. So I John your brother and your companion in the suffering and kingdom and patient endurance. आणि मी योहान जो तुमचा भाऊ येशूमधील संकट व राज्य आणि सहनशीलता यामध्ये तुमचा भागीदार, That are ours in Jesus Christ, आणि जो देवाच्या वचनाकरिता was on the island called Patmos. आणि मग साक्षी करता पात्म नावाच्या बेटात होतो. John the apostle of Jesus Christ was banished or exiled to the island called Patmos. संत योहान जो प्रभूचा शिष्य होता त्याला पात्म बेटावर त्याला एकटं बंदिवान म्हणून सोडण्यात आलेलं होतं. Why John the apostle of Jesus Christ was banished or exiled to an island called Patmos? आणि पात्म बेटावर त्याला का बंदिवान म्हणून सोडण्यात आलेलं होतं? It is not because he had murdered somebody. त्याने कोणाचा खून केला होता म्हणून नाही, It was not because he had stolen something. किंवा त्याने काही चोरी केली होती म्हणून नाही, It was not because he had done something very criminal. आणि काही मोठं पातक कदक किंवा गुन्हा केला म्हणून नाही. But it is clearly stated that परंतु स्पष्ट रीतीने उल्लेख आहे, he was executed, आणि मग त्याला बंदिवास देण्यात he आलं, was banished, त्याला हाकलून देण्यात आलं, or he was exiled किंवा त्याला बंदिवास दिला because of the word of God कारण की देवाचं वचन तो गाजवत होता, and because of the testimony of Jesus Christ. आणखीन एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष, जिवंत साक्ष तो सांगत होता. So is that the reason is very simple. आणि मग कारण जे आहे सोपं आहे, He stood firm for Jesus Christ. आणि प्रभू येशूसाठी तो ठाम उभा राहिला. आमेन. He preached the eternal word of God. आणि सार्वकालिक वचनाचा प्रचार तो करत होता. He witnessed the truth of salvation. आणि मग तारणाचं सत्य त्याला गवसलेलं होतं, समजलं होतं. He carried out the great exploits. आणि त्यानं महत्कृत्य केलेली होते. He demonstrated the wisdom of God among the people. आणि मग देवाचा सामर्थ्याचं प्रकटीकरण किंवा प्रदर्शन तो लोकांमध्ये करत होता. Because he was a standing out missionary. कारण की तो उल्लेखनीय असा मिशनरी होता. Because he was a preacher of the word of God. देवाच्या वचनाचा प्रचारक तो होता. Because he was sternly teaching the eternal truth of salvation. आणि मग तारणाचं सार्वकालिक सत्य तो लोकांना सांगत होता. He was banished to the island called Patmos. आणि म्हणून पात्म बेटावर त्याला बंदिवान म्हणून सोडण्यात आलं. So when we come to the situation in Patmos, आणि जेव्हा पद्मसच्या पात्म बेटाच्या परिस्थितीकडे जेव्हा आम्ही पाहतो, it was a horrible situation. आणि भयंकर परिस्थिती होती. When John was looking forward, आणि मग जेव्हा योहान देवाच्या वचनाचा शोध घेत होता, he was only able to see the Aegean Sea.
आणि मग त्या ठिकाणी त्याला जे कार्यरत गोष्टी होत्या त्या त्याला दिसल्या. The spread out Aegean Sea is the only thing he was able to see when he was looking forward. आणि देवाच्या वचनाचा शोध घेत असताना त्याला या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्यात आल्या, दाखवण्यात आल्या. While he was looking behind, जेव्हा तो मागे वळून बघत होता, he was only able to see the thick forest. आणि मग त्याला एक घनदाट जंगल दिसलं. While he was looking left and right, आणि जेव्हा डावीकडे आणि उजवीकडे तो पाहत होता, he could only see the stretched sand. आणि मग त्याला वाळवंटाची वाळू दिसत होती. While he was looking upward, आणि जेव्हा तो वर पाहत होता, the ravenous birds were flying around him to eat him up. आणि मग दुष्ट हिंस्र पक्षी जे होते जे त्याला खाऊन टाकायला प्रयत्न करत होते ते वरती घिरट्या मारत होते. So you see, my dear friends, John the apostle of Jesus Christ was in a trapped situation. आणि मग देवाचा शिष्य संत योहान अशा भयंकर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी होता. All the doors of this world were closed toward him. आणि मग जगाची सगळी दारं त्याच्यासाठी बंद झालेली होती. So is that these things are happening during the time of the Roman imperial system. आणि मग रोमी साम्राज्याच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती. Roman imperial system was entangling the people and they were making use of the power against the common people. आणि मग रोमी साम्राज्यामध्ये लोकांचा छळ आणि जे कायदे कानून होते लोकांच्या विरोधात वापरले जात होते. By 60s AD, आणि मग सुरुवातीच्या दशकाच्या 60व्या वर्षी Nero the Roman emperor was executing many Christians. आणि मग नीरो जो होता राजा होता, तो रोमी साम्राज्याचा राजा होता, तो अनेक लोकांना ठार मारत होता, वध करत होता. Nobody was allowed to preach the eternal word of God. आणि मग कोणालाही देवराज्याचं सार्वकालिक वचन गाजवायला मुभा नव्हती. All the natural calamities and all the negative aspects were attributed on the Christians. आणि मग सगळे आपत्ती ज्या होत्या नैसर्गिक असतील किंवा शिक्षेच्या आपत्ती असतील त्या त्यांच्यावर लादल्या जात होत्या. And the Christian communities were considered as atheists. आणि मग जे ख्रिस्ती समाज होता त्यांना देवाला न मानणारे असे लोक म्हणून गणले जात होते. So according to the Roman imperial system, रोमी साम्राज्याच्या नियमानुसार God, alongside of God, they were supposed to worship the emperors. आणि मग त्या ठिकाणी राजाची उपासना करावी अशी सक्ती होती. Nero the emperor attributed the titles like God and Lord unto him. आणि मग नीरो जो राजा होता त्यांनी स्वतःला राजा आणि देव अशा प्रकारची शीर्षक त्यांनी स्वतःला लावून घेतलेली होती. And expected from the people that they may address him Lord and God and worship him. आणि मग त्यांनी अपेक्षा धरली होती की लोकांनी त्याला प्रभू आणि राजा असं म्हणून त्याची भक्ती करावी. John the apostle of Jesus Christ and a group of Christian communities were hesitant to do homage and worship unto the Roman emperors. आणि मग जे ख्रिस्ती लोक त्या नव्या काळामध्ये होते ते आणि योहान आणि किंवा इतर प्रेषित जे होते ते या गोष्टीला नकार देत होते. When it comes to the 90s, आणि जेव्हा 90व्या शतकामध्ये आम्ही येतो another Roman emperor, आणखीन एक रोमी राजा, he was called Domitian, आणि त्याचं नाव डोमिशियन, and he was also attributing titles like God and Lord unto himself, आणि तो सुद्धा अशाच प्रकारची विशेषण स्वतःसाठी बाळगत होता and demanding common people's worship. आणि मग सामान्य लोकांनी त्याची भक्ती करावी, त्याला पूजावं असं त्यांच्याकडून अपेक्षा करत होता. So it's that during the time of Domitian only, John the apostle of Jesus Christ was banished to the island called Patmos. आणि मग त्या 17व्या दशकामध्ये नीरोच्या टायमालाच त्याला आपल्याला पाहायला मिळतं की डोमिशियनच्या टायमाला की त्याला पात्म बेटावर बंदिवान सोडण्यात आलं. While John the apostle was looking forward, backward, sidewise and upward, he was not able to get any help from any side. आणि मग जो तेव्हा मदतीसाठी तो पाहत होता, देवाच्या वचनाचे शोध घेत होता, डावीकडं उजवीकडं पाठीमागे वर, परंतु त्याला काहीच मदत मिळत नव्हती. So my dear friends, brothers and sisters, those who are hearing me tonight, आणि माझ्या प्रियांनो, माझ्या भावांनो बहिणींनो जे आज ऐकत आहात, when you preach the word of God, जेव्हा देवाचं वचन तुम्ही गाजवता,
when you stand firm for the truth of salvation, आणि मग तारणाच्या सार्वकालिक सत्यासाठी जेव्हा तुम्ही उभे राहता, when you witness the truth of salvation among various walks of people, आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तारणाचं सत्य तुम्ही प्रकट झालेलं पाहता, the whole world may come against you. मग सगळं जग तुमच्या विरोधात उभं राहील कदाचित. If you are really doing the mission of God or the ministry of God, आणि मग देवाचं सेवा, देवाचं कार्य तुम्ही जर करत आहात, there may arise opposition. आणि मग तुम्हाला विरोध होईल. When you are doing ministry, there is no opposition. आणि मग जेव्हा तुम्ही सेवा करतात आणि विरोध होत नाही, That shows that you are doing nothing. आणि मग याचाच दर्शक आहे की तुमच्याकडून काही होत नाही. So we should come out and convincingly proclaim the truth of salvation. आणि म्हणून आम्ही बाहेर पडावं आणि खात्रीपूर्वक देवाच्या वचनाचा प्रचार करावा. So John the apostle of Jesus Christ was doing something very creatively and very demonstrably. आणि मग संत योहान अत्यंत भरीव कार्य तो करत होता, ज्याचे परिणाम दिसू लागलेले होते. Even while he was undergoing all these persecutions, आणि मग या सगळ्या छळामधून जात असताना सुद्धा he didn't abandon the heavenly God. आणि त्यानं आपल्या स्वर्गीच्या देवाला सोडलं नाही. He was holding fast the truth of salvation. आणि मग सत्य, तारणाचं सत्य तो घट्ट धरून होता. God is revealing himself before John the apostle. आणि मग देव स्वतः संत योहानापुढे प्रकट झालेला आहे, तो त्याला सगळं प्रकटीकरण करत आहे. And God is proclaiming unto him, आणि मग देव त्याला घोषित करत आहे, I am the Alpha and the Omega. मी तो प्रारंभ आणि शेवट असा आहे. I am who is. आणि मी आहे तो आहे. I am who was. आणि मी जो होता तो आहे. And I am who is yet to come. आणि मग येणारा तो मी सुद्धा आहे. I am the God Almighty. आणि मी तो सर्वसमर्थ देव आहे. So you see, my dear friends, आणि God is coming while we are undergoing severe persecution. आणि जेव्हा आम्ही कठोर अशा छळामधून जात आहोत, तेव्हा देवाचं येणं जवळ आलेलं आहे. The Indian church is undergoing persecution. आणि मग भारतीय मंडळामध्ये छळ आपल्याला पाहायला मिळतो. The Indian church is undergoing difficult situations today. आणि भारतीय मंडळ्या ज्या आहेत त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. So my dear friends, we are having an excellent conference here. आणि माझ्या प्रियानो, उत्तम अशी सभा किंवा आपण या ठिकाणी घेत आहोत. We are able to come to an excellent resort आणि मग अशा उत्तम अशा रिसॉर्टमध्ये आम्ही आलेलो आहोत. and spend lakhs of money आणि लाखो रुपये खर्च होत आहेत. and comfortably sit and hear the word of God. आणि आपण आरामशीर बसून देवाचं वचन ऐकत आहात. But that is not the situation out there. परंतु बाहेर अशी परिस्थिती मुळीच नाहीये. When we go to the villages, आणि जेव्हा आम्ही खेड्यांमध्ये जातो, when we go to the remote places, आणि मग निर्जन अशा परिस्थिती देशात जातो, the Christian missionaries are nakedly paraded. आणि मग ख्रिस्ती मिशनऱ्यांना किंवा मिनिस्टर लोकांना उघडं करून मिरवलं जात आहे. The Christian missionaries are slapped on their cheeks. आणि मग त्यांच्या तोंडात मारलं जात आहे. They are really undergoing persecution. आणि खऱ्या अर्थानं छळाला त्यांना तोंड द्यावं लागतंय. This is the context in which you see that the imperial context of John is being remembered. आणि मग योहानाचा जो छळ झालेला आहे किंवा योहान ज्या कठीण परिस्थितीला तोंड देत होता, तशाच प्रकारची पार्श्वभूमी आम्हाला आता पाहायला मिळते. All the doors of this world were closed toward a real servant of God. आणि देवाच्या खऱ्या सेवकासाठी जगाची सगळी दारं बंद झालेली होती. There was no good water. आणि मग चांगलं शुद्ध पाणी नव्हतं. There was no proper food. आणि योग्य आहारचं जेवण नव्हतं. And he was all alone, spending time in a remote place, in an island, in an exiled situation. आणि मग तो एकटाच एकाकी अशा पात्म म्हटलेल्या बेटावर तो पडलेला होता आणि आपले दिवस तो ठिकाणी कंठत होता. That means the whole world was closing their doors toward the apostle John. आणि मग प्रेषित योहान याच्यासाठी जगाची सगळी दारं बंद झालेली होती. Now let us come to Revelation chapter 4. आणि प्रकटीकरण 4कडे आपण जाऊया. I would like to bring the second important aspect. आणि मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो. So when we read chapter 4 verse 1, 4था अध्याय पहिलं वचन, God is opening a new door there. आणि त्या ठिकाणी देव एक नवीन दार त्याच्यासाठी उघडत आहे. So how we read Revelation chapter 4 verse 1. आणि मग प्रकटीकरण 4:1 पाहूया. After this I looked. या गोष्टीनंतर मी पाहिले, And there before me was a door standing open.
आकाशात दार उघडलेले मी पाहिले. So is that after I was looking, आणि मी पाहिल्यानंतर a door in heaven was standing open wide in front of him. आणि मग माझ्या समोर एक दार उघडलेलं मी पाहिलं. So my dear friends, while the whole world is closing doors toward you, आणि जेव्हा जगाची दारं तुमच्यासाठी बंद होत आहेत, God is going to open a way for you. देव तुमच्यासाठी एक दार उघडणार आहे. आमेन. Don't wait for better opportunities, चांगल्या संधीची वाट पाहत थांबू नका, but make use of the present available opportunity. आणि सध्या जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्याचा उपयोग करा. So is that here God is opening a new door for him. आणि या ठिकाणी देव तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे. So where? Not in this world, but in heavenly arenas. या जगामध्ये नाही, परंतु स्वर्गीच्या राज्यामध्ये. आमेन. John is seeing visions, raptures and miracles. आणि मग योहान काय पाहत आहे? उचलून घेतलं जाणं, चमत्कार वगैरे पाहत आहे. In vision, John is taken up to the heavenly arenas. आणि मग दृष्टांतामध्ये योहान स्वर्गात उचलला गेलेला आहे. So after this I looked, आणि मग यानंतर मी पाहिले, and there before me was a door standing open. आणि आकाशात दार उघडलेले मी पाहिले. And what is there? आणि आणखीन पुढं काय? I am hearing a new sound. आणि एक नवीन वाणी मी ऐकत आहे. The sound that I have heard already. आणि That is जी- mentioned in chapter 1. आणि मग जी वाणी मी पहिल्याच अध्यायामध्ये ऐकलेली आहे, अशा प्रकारची वाणी. So from the heavenly arenas there is a sound. आणि मग आकाशातील वातावरणामध्ये एक आवाज किंवा एक वाणी आहे. What is the sound? Come Ka- up here. आणि वाणी म्हटलेले, वर इकडे ये, And I will show you what must take place hereafter. मग ज्या यापुढे ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आमेन. John the apostle is receiving an invitation from heaven. आणि मग स्वर्गाचं आमंत्रण जणू काही योहानाला प्राप्त होत आहे. How many of you need an invitation from heaven? आणि मग स्वर्गाचं आमंत्रण किती लोकांना पाहिजे हो? We are getting a large number of invitations from this world. आणि मग जगिक आमंत्रण तर आम्हाला मिळत राहतात. But here, the word of God clearly states that John the apostle of Jesus Christ was all alone. He is receiving an invitation from heaven. आणि जो संत योहान त्या पात्म बेटावर एकटा पडलेला असताना त्याला स्वर्गीचं आमंत्रण प्राप्त झालेलं आहे. The invitation is, come up, आणि आमंत्रण काय? वर ये, I will show you whatever is going to happen hereafter. आणि ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आमेन. So something miraculous is going to happen hereafter. या ठिकाणी आपल्याला इथून पुढे आपल्याला काहीतरी चमत्कारिक घडलेलं आपण पाहणार आहोत. God is going to show him some heavenly mysteries. आणि मग काही स्वर्गीय गुज देव त्याला व्यक्त करणार आहे, दाखवणार आहे. Then it is clearly stated that at once I was in the spirit. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, मी आत्म्यात होतो. Though God's invitation is there, आणि जरी देवाचं आमंत्रण आहे, until you come to the experience of the Holy Spirit, आणि जोपर्यंत आम्ही देवाच्या अनुभवाप्रती येत नाही, you cannot see the heavenly visions, आणि आम्हाला ते दृष्टांत दिसत नाही, the heavenly raptures, आणि आम्हाला ते उचलून जाण घेतलेलं दिसत नाही, the heavenly secrets आणि आम्हाला जे गुज जी आहेत ती दिसत नाहीयेत, that are available for the people of God. आणि जे देवाच्या लोकांसाठी उपलब्ध आहेत. So here John is being prepared, आणि या ठिकाणी योहानाची तयारी होत आहे, and he was filled with the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला जात आहे. The power of the Holy Spirit is guiding him to see the heavenly visions. आणि मग स्वर्गीय दृष्टांत पाहण्यासाठी त्याला डोळे दिले जात आहे. And there before me was a throne in heaven. आणि मग त्या ठिकाणी तो स्वर्गीयमध्ये उचलला गेलेला आहे. A heavenly throne is shown to him. आणि मग त्याला एक सिंहासन दाखवण्यात आलेलं आहे. It is the throne of God. आणि हे देवाचं पाचारण. What is special about the throne of God? आणि मग देवाच्या राजासनाबद्दल काय आहे? It is the most powerful throne ever in the creation of the universe. आणि मग निर्मितीमध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली राजासन काय असेल तर देवाचं राजासन. It is shown over against the throne of Nero, the emperor. आणि मग नीरोच्या सिंहासनाच्या पुढे ते देवाचं सिंहासन मोठं दाखवलेलं आहे. It is shown over against the throne of Domitian, the emperor. आणि मग राजाचा दृष्टांत होता, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दृष्टांत त्याला पाहायला मिळालेला आहे. How Nero and Domitian were showing their power, how they were using their power and authority. आणि जसं नेरो आणि डोमिशियन जे राजे होते आपला अधिकार किंवा आपलं सामर्थ्य तो व्यक्त करत होते, They were misusing their power. आणि आपल्या
शक्तीचा किंवा सामर्थ्याचा दुरुपयोग ते करत होते. They were marginalizing the other communities. आणि मग इतर लोकांना ते तुच्छ लेखत होते, त्यांना शिक्षा छळ करत होते. They were persecuting the Christian आणि community. ख्रिस्ती लोकांचा छळ ते करत होते. And because of the word of God, आणि देवाच्या वचनासाठी and because of the testimony of Jesus Christ, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष ते सांगत होते म्हणून John, the faithful servant of God, was banished. आणि मग देवाचा सेवक जो विश्वासू सेवक संत योहान त्याला हाकलून देण्यात आलं. When we think about John the Apostle, he was simply an example. आणि मग संत योहान एक उदाहरण आहे. This kind of practices were widely executed and practiced all over the Roman Empire. आणि मग सगळ्या रोमी राज्यामध्ये अशाच प्रकारची प्रथा किंवा अशाच गोष्टी घडताना आपण पाहतो. So when we study the martyrology आणि मग जेव्हा हुतात्म्यांचा इतिहास आम्ही पाहतो किंवा वाचतो of the early church fathers, आणि मग जे सुरुवातीचे पहिल्या मंडळीतले लोक होते त्यांचा of the early believers of the Jesus Christ, आणि प्रभूचे जे विश्वासणारे होते पहिल्या शतकातील, we understand that throughout the Roman Empire it was widely आणि practiced. मग सगळ्या रोमी साम्राज्यामध्ये हे प्रचलित गोष्ट होती. In that case, John the Apostle was simply an example. आणि मग संत योहान एक उत्तम उदाहरण आपल्याला तो दिसतो. Out of a large number of martyred people. आणि मग सगळे हुतात्म्यांमध्ये तो एक प्रतिकात्मक चिन्ह दिसतो. So God's throne is being demonstrated in the kingdom. आणि मग देवराज्याचं सिंहासन त्याला दाखवण्यात आलं. What is the speciality of God's throne? आणि मग देवाच्या सिंहासनाची काय विशेषता? Before God's throne there is no partiality. आणि मग त्या ठिकाणी कुठलीही पार्शालिटी किंवा कुठलाही भेदभाव नाहीये. There is neither Jew nor Gentile. आणि त्या ठिकाणी यहुदी किंवा यहुदीतर असे फरक नाहीये. Neither slave nor free. किंवा दास किंवा मुक्त असे नाहीयेत. Neither male nor female. आणि पुरुष किंवा स्त्री सुद्धा भेद असं नाहीये. All are one in Christ. आणि ख्रिस्तामध्ये सगळे एक आहेत. That kind of a kingdom is being elevated in the heavenly arenas. आणि मग स्वर्गीय राज्यामध्ये अशा प्रकारचं राज्य प्रस्थापित केलं जात आहे. Where the heavenly Father is being seated. आणि मग ज्या ठिकाणी स्वर्गीय पिता आसनारूढ आहे. And आमेन. in the future the heavenly Father is going to execute his power in favor of the vulnerable communities. आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये देवाचं राज्य किंवा देवाचं सामर्थ्य छळ होणाऱ्या लोकांच्या वतीनं प्रगट होणार आहे. My dear friends, the worldly powers that we won't last for a long. आणि मग जे जगिक साम्राज्य आहे ते केवळ काही काळ टिकणार आहे. They can only use their power, their manifestation, their potentials for a short span of time. आणि मग आपलं सामर्थ्य, आपली ताकद किंवा आपलं बळ ते फक्त थोड्या काळासाठी प्रकट करू शकतात. Why? Because they are puny little powers. कारण की ते अत्यंत क्षुल्लक आहेत किंवा कमी दर्जाचे आहेत. But God is the eternal God. परंतु देव हा सार्वकालिक देव आहे. God is the eternal King. तो सार्वकालिक राजा आहे. God is the God of power and authority. आणि अधिकार आणि सामर्थ्याचा तो देव आहे. He is a God for all the people. आणि सगळ्यांसाठी तो देव आहे. Such a God's kingdom is being demonstrated over against the thrones of Nero and Domitian and Caligula. अशा प्रकारच्या सामर्थ्याने देवाचं सामर्थ्य किंवा त्याचं साम्राज्य या दोन राजांच्या विरोधामध्ये आपण पाहतो उभे राहिलेलं. And you see, my friends, there before me was a throne in heaven with someone sitting on it. आणि आकाशात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणीतरी बसलेला होता. वचन 2. And the one who sat there had the appearance of jasper and carnelian. आणि जो बसलेला होता तो दिसण्यास यास्वे आणि सारदी रत्नासारखा होता. आमेन. So God's throne is looking like jasper and carnelian. आणि देवाचं सिंहासन आणि त्यावर बसलेला तो यास्वे आणि सारदी रत्नासारखा होता. These are the two precious stones. आणि हे दोन बहुमूल्य खडे According to the first century understanding, आणि पहिल्या शतकाच्या समजाप्रमाणे the stone jasper was demonstrating, or that was in green in color. आणि मग यास्वे जो होता तो हिरव्या रंगाचा होता. And carnelian was red in color. आणि सारदी जो होता तो लाल रंगाचा होता. What these colors figuratively or symbolically show? आणि मग या रंगाचा उल्लेख कशा रीतीनं किंवा काय चिन्हांकित आहे?
throughout the biblical narratives, आणि मग सगळ्या वचनांचा आधार घेऊन green color is a color of God's mercy. आणि मग देवाच्या कृपेचा रंग म्हणजे हिरवा रंग And red color is a color of God's anger. आणि मग देवाच्या क्रोधाचा रंग म्हणजे लाल रंग And from the same throne, both mercy and anger are coming out. आणि मग एकाच सिंहासनावरून देवाचा कृपा आणि देवाचा राग क्रोध व्यक्त होताना दिसत आहे. Those who are following Jesus, जे प्रभू येशूच्या अनुयायी आहेत those who are worshipping God, the Heavenly Father, आणि जे स्वर्गीय देवाची पित्याची आराधना भक्ती करत those होते who are entangled by the power of the Holy Spirit, आणि जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यान्वित आहेत those who are part and parcel of the body of Christ, आणि जे देवाच्या मंडळीचा एक भाग आहे. towards such kind of people, God shall show His mercy. आणि मग अशा प्रकारच्या लोकांच्या वतीनं किंवा लोकांसाठी देव त्याची कृपा व्यक्त करून दाखवणार आहे. But those who are standing against, परंतु जे देवाच्या विरोधात आहेत those who are persecuting the members of the body of Christ, आणि मग देवाच्या मंडळीच्या लोकांचा जे छळ करत आहे those who are against witnessing Christ, आणि जे ख्रिस्ताच्या साक्ष किंवा ख्रिस्ताची साक्ष सांगण्याच्या विरोधात आहेत they are going to incur anger from God. आणि ते देवाचा क्रोध मागून घेणार आहे. So my dear friends, this is shown to Apostle John. आणि माझ्या प्रियानो संत योनाला हे दाखवण्यात आलं. So today evening, as we are hearing the word of God, आणि आज संध्याकाळी आपण देवाचं वचन ऐकत असताना we need to take some decisions. आणि म्हणून आम्ही काही निर्णय घेणं गरजेचं आहे. What kind of a person I am within the body of Christ? आणि प्रभूच्या मंडळीमध्ये मी कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे. Am I earnestly and faithfully following my Lord and Savior Jesus आणि Christ? प्रामाणिकपणे मी देवाचा अनुयायी आहे काय. What kind of a faith journey I am continuing? आणि माझा विश्वासाचा प्रवास कुठल्या प्रकारे आहे. So, if you are doing a faithful witnessing journey toward Jesus Christ and His kingdom, आणि मग तुमची विश्वासाची वाटचाल प्रभू येशूसाठी आणि देवाच्या राज्यासाठी आहे, God's mercy is going to overshadow you. आणि मग देवाची कृपा तुमच्यावर छाया करणार आहे. Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. So we are going to incur God's mercy आणि आम्हाला देवाच्या कृपेची छाया प्राप्त होणार आहे. because God is a merciful God. कारण की तो कृपाळू देव आहे. Those who follow Him shall receive God's blessings and favors. आणि जे त्याचे अनुयायी आहेत त्यांना देवाचे आशीर्वाद आणि कृपा याचा अनुभव प्राप्त होईल. While the whole world was against John the Apostle, आणि मग सगळं जग योहानाच्या विरोधामध्ये होतं and all the doors were closed toward him, आणि सगळे दार त्यासाठी बंद झालेली होते, while he was in a frustrating moment, आणि असं विषण्ण स्थितीमध्ये होता, while he was in a persecuted situation, आणि छळाच्या परिस्थितीतून तो जात होता, while he was starving, आणि जेव्हा त्याला उपासमार भोगावी लागत होती, while the ravenous birds were flying around him to eat him up, आणि त्याला खाऊन टाकण्यासाठी जे हिंस्त्र पक्षी वरती उडत होते, while he was undergoing such a dangerous situation, आणि अशा भयंकर परिस्थितीला तोंड देत असताना God is showing His power. आणि देव त्याचं सामर्थ्य व्यक्त करत आहे, God is showing His mercy. आणि देव त्याची कृपा व्यक्त करत आहे, God is lavishing His power upon the servant of God. आणि देवाच्या या सेवकासाठी देव या गोष्टी ओतून देत आहे. So my dear friends, if you are undergoing problems in your life, आणि माझ्या प्रियानो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समस्यांना तोंड देत आहात difficulties in your life, आणि तुमच्या जीवनामध्ये कठीण काळाला if your life is in a very dangerous आणि situation, तुमचं जीवन हे धोक्यामध्ये आहे, if you are an abandoned person, आणि जर तुम्ही टाकून दिलेले व्यक्ती आहात, if you are neglected within your family setup, आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही दुर्लक्षित झालेले आहात, if you are abandoned or neglected within the church, आणि मग मंडळीमध्ये तुम्हाला टाकून दिलेलं आहे किंवा तुम्हाला त्यागलेलं आहे, if you are suffering from social vulnerability, आणि मग सामाजिक बहिष्कृतता तुम्हाला अनुभवावी लागत आहे, if you think that nobody is there for me आणि- in this world, आणि तुम्हाला वाटत आहे की या जगामध्ये माझ्यासाठी कोणीच उभा राहिलेलं नाहीये, always remember that there is a throne elevated in the heavenly arenas for you. आणि मग लक्षात ठेवा, स्वर्गीय राज्यामध्ये किंवा स्वर्गीय पातळीवर देवाचं सिंहासन तुमच्यासाठी उभं आहे, Our God is the Alpha and the Omega. आणि तो अल्फा आणि ओमेगा देव आहे, He was, He is, and He shall come. आणि तो होता, तो आहे, आणि तो येणार आहे, He is God the Almighty. आणि तो सर्वसमर्थ देव आहे. Such a God
whom we are worshipping. आणि अशा देवाची उपासना भक्ती आम्ही करतो. आमेन. Such a God whom we are following. आणि अशा देवाचा अनुयायीकरण आम्ही करत आहोत. Such a God whom we are following. आणि अशा देवाच्या मागे आम्ही जात आहोत. Such a God is saying that I won't abandon you. आणि असा देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. हालेलुया. Follow me faithfully. आणि मला विश्वासाने माझं अनुकरण कर माझ्या या, Because I am your God. कारण मी तुमचा देव आहे. So here John is in an elevated position. आणि योहान असं वर उंच उचललेल्या परिस्थितीमध्ये आहे. A throne room is opened in heaven. आणि स्वर्गाचं सिंहासन त्याच्यासाठी उघडं झालेलं आहे. And another significant thing we can see there. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पाहतो. And the one who sat there had the appearance of jasper and carnelian. आणि जो बसलेला होता तो दिसण्यास यास्पे आणि सारदी रत्नासारखा होता. A rainbow resembling an emerald encircled the throne. आणि राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. आमेन. So what is the significance of the rainbow? आणि मग मेघधनुष्याचं महत्व काय आहे? We see rainbow first time in the book of Genesis. आणि मग पहिल्यांदा आपल्याला मेघधनुष्याचा उल्लेख उत्पत्तीच्या पुस्तकात सापडतो. Why a rainbow is being demonstrated or presented by God? आणि देव मेघधनुष्य स्वर्गात का दाखवून देतो? To make a covenant with the people of God. जेणेकरून तो देवाच्या लोकांबरोबर एक करार करेल. What is that covenant? तो करार काय आहे? I won't destroy the earth hereafter by water. आणि पाण्यानं या जगाचा पृथ्वीचा मी नाश इथून पुढे करणार नाही. The same rainbow is being present here. आणि अशाच प्रकारचं मेघधनुष्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. What does that mean? त्याचा अर्थ काय होतो? God's covenants and God's Hallelujah. promises are eternal. आणि देवाचा करार आणि देवाची कृपा ही सार्वकालिक आहे. हालेलुया. So my dear friends, म्हणून प्रियानो, God's covenants and God's promises are eternal for us. आणि मग देवाचा करार आणि देवाची अभिवचनं सार्वकालिक त्यासाठी आमच्यासाठी आहेत. So while John was executed and while he was suffering isolation, आणि मग जेव्हा योहान दुःख सहनामध्ये होता आणि त्याला एकटं टाकण्यात आलेलं होतं, God's eternal promise, God's covenantal promise is being demonstrated to the apostle John. आणि मग देवाची कृपा या सेवकासाठी व्यक्त केली जात आहे. Now when we come to the third important part of this particular chapter, आणि या अध्यायाच्या महत्त्वाच्या तिसऱ्या भागाकडे आम्ही येतो. when we read from verse 4 चौथ्या वचनापासून पुढे till verse 7, 7व्या वचनापर्यंत, there we can see the heavenly splendor. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला स्वर्गीचं साम्राज्य ऐश्वर्य आपल्याला पाहायला मिळतं. The splendor of God is being demonstrated. आणि देवाचं ऐश्वर्य त्या ठिकाणी आपल्याला व्यक्त करून दाखवण्यात येत आहे. And when we read verse 4, आणि जेव्हा चौथं वचन वाचतो, surrounding the throne राजासनाभोवती were 24 other thrones. 24 सिंहासने होती. So is that there is a central throne आणि मग एक मधले सिंहासन on which God the heavenly Father is sitting. ज्याच्यावर स्वर्गीचा देव आमचा पिता बसलेला आहे. Afar around that throne there are 24 other thrones. आणि त्याच्या अवतीभोवती 24 वेगवेगळी सिंहासन आहेत. On those 24 thrones, आणि त्या 24 सिंहासनावर 24 elders are sitting. 24 वडील बसलेले आहेत. There are different interpretations with regard to these 24 elders. आणि मग या 24 वडिलांबद्दल वेगवेगळे प्रकारची भाष्य आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. Some people argue that काही लोक म्हणतात 12 Old Testament patriarchs आणि मग 12 जुन्या करारातील जे होते and 12 New Testament apostles are coming together, thus 24 elders. आणि मग नव्या करारातील 12 जे शिष्य होते ते एकत्रित असे 24 जण. But there is no indication for those things. परंतु अशा प्रकारच्या गोष्टीला काही पुरावा आपल्याला पाहायला But मिळत one thing नाही. is very sure. परंतु एक गोष्ट खात्रीनं, These people are significant people. आणि हे म्हणजे विशेष लोक. They are significant people in the heavenly arenas. आणि मग स्वर्गीच्या राज्यामध्ये हे विशेष लोक आपल्याला पाहायला मिळतात. They were dressed in white. आणि ते पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले होते. What is the significance of white? आणि शुभ्र वस्त्र म्हणजे काय हो? The color white throughout the book of Revelation demonstrates victory. आणि मग प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पांढरा रंग हा विजयाचा आहे. That means these people are victorious people. आणि म्हणजे विजयी लोक आहेत.
They are not failed people. आणि ते अपयशी नाही आहेत, They are victorious ते people. विजयी लोक आहेत. Another important thing with regard to these people, आणि या लोकांच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, they are having crowns, golden crowns on their heads. आणि मग त्यांच्यावर सोनेरी मुकुट होते. That means they are enjoying royalty. आणि याचाच अर्थ राजकीय पण ते उपभोगत आहेत. That means they are victorious royal people. आणि मग ते विजयी राजकीय लोक आहेत. आमेन. Such people are अशा प्रकारचे लोक escorting the throne of the heavenly Father. आणि मग स्वर्गीच्या देवाच्या सिंहासनाभोवती हे लोक बसलेले आपण पाहतो. So my dear friends, God is not at all looking for defeated people or failed people. आणि म्हणून देव पराभूत किंवा अपयशी लोकांकडे पाहत नाही. God is looking at the victorious people. आणि देव विजयी लोकांकडे पाहत आहे. So be a victorious warrior of Jesus Christ. आणि मग आम्ही विजयी आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. Show your power. तुमचं सामर्थ्य दाखवा, Show your vigor. तुमचं धैर्य दाखवा, Show your authority. तुमचा अधिकार दाखवा, Show your love. तुमची प्रीती दाखवा, Show your happiness. तुमचा आनंद तुम्ही दाखवा. Always be a shining star for आणि Jesus Christ. आणि प्रभूसाठी नेहमी चमकणारे तारे असा. So here we see that the 24 elders are being seated on the heavenly arena. आणि या ठिकाणी आपल्याला 24 वडील आसनारूढ झालेले दिसतात. They are sitting next to God the heavenly Father. आणि स्वर्गीच्या देवाबरोबरच्या शेजारी ते बसलेले पाहायला They मिळतात. are significant people for God's kingdom आणि and God's glory. देवराज्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी एक विशेष लोक आहेत. Now when we look at the throne of God, आणि जेव्हा देवाच्या सिंहासनाकडे पाहतो, from the throne came flashes of lightning, आणि मग त्या ठिकाणी विजा चमकताना आम्ही पाहतो. rumblings and peals of thunder. आणि मग गडगडाट आणि निघत असताना, वाणी निघत असताना आम्ही ऐकतो. So is that God's throne is showing power. आणि मग देवाचं राजा सिंहासन हे सामर्थ्य दाखवत आहे. It is not an ordinary throne, my dear friends. आणि सामान्य सिंहासन नाहीये. It is God's all powerful throne. आणि देवाचं सर्व सामर्थ्यानं भरलेलं ते सिंहासन आहे. If God is an all powerful God, आणि जर देव सामर्थ्यशाली देव आहे, why you are looking sad? मग तुम्ही का दुःखी दिसत आहात? Why you are worried? तुम्ही का चिंतित आहात? Why you are thinking about your future? तुमच्या भविष्याकडे तुमचं लक्ष का लागलेलं आहे? Why you are so much worried while you are persecuted as a missionary or an evangelist or as a pastor? आणि एक सुवार्थिक म्हणा किंवा पास्टर म्हणा किंवा मिशनरी म्हणून तुमचा छळ होत असताना तुम्ही का दुःख करत आहात? Our God is seated in heavens आमचा स्वर्गीचा देव आज स्वर्गामध्ये लोकांमध्ये बसलेला and आहे. watching everything that is happening in this world. आणि या जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या तो पाहत आहे. But my dear friends, प्रियानो, be a faithful servant. आपण विश्वासणारे देवाचे सेवक होणार आहोत. Be a faithful man of God. आणि देवाचे विश्वासणारे दास व्हा. Be a faithful woman of God. देवाची विश्वासणारी स्त्री व्हा. Be a faithful missionary, आणि विश्वासू मिशनरी व्हा. so that we can claim that we are victorious and royal community. आणि आम्ही घोषित करू शकू की आम्ही विजयी राजकीय गण आहोत. आमेन. Another important thing when we look at these passages, आणखी पुढे जाऊ आपण त्या परिच्छेदामध्ये. before the throne 7 lamps were blazing. 7 अग्नीचे 7 दिवे त्याच्या पुढे जळत होते. These are the 7 spirits of God. आणि ते देवाचे 7 आत्मे आहेत. आमेन. Do you think that there are 7 spirits? आणि तुम्हाला माहिती आहे का 7 आत्मे आहेत? What does 7 spirits means? आणि 7 आत्मे म्हणजे काय? So when we come to Isaiah chapter 11 verse 2, आणि यशाया 11:2 कडे जेव्हा आम्ही वळतो, there we see the 7 outstanding characteristics of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची 7 उल्लेखनीय विशेषण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. So is that when we come to Isaiah chapter 11 verse 2, यशाया 11:2 कडे आम्ही येतो, there we see 7 outstanding characteristics of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची विशेष 7 गुण आपल्याला पाहायला मिळतात. Number 1, it is the Spirit of the Lord, आणि तो यहोवाचा आत्मा, the Spirit of wisdom, ज्ञानाचा, the Spirit of understanding, बुद्धीचा, the Spirit of counsel, बोधाचा, the Spirit of power, पराक्रमाचा आत्मा, the Spirit of knowledge, विद्येचा आत्मा, and of the fear of the Lord. यहोवाच्या भयाचा आत्मा. So is that when
John the Apostle is seeing that 7 spirits in front of the throne of God. आणि जेव्हा संत योहान देवाच्या सिंहासनासमोर असे 7 आत्मे पाहत आहे, He is visualizing the power of the Holy Spirit. आणि मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची जाणीव त्याला होत आहे. The outstanding characteristics of the Holy Spirit are being demonstrated in front of the throne of God. आणि मग देवाच्या सिंहासनासमोर देवाच्या आत्म्याचे 7 उल्लेखनीय सामर्थ्याची गुण त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. That makes God's throne a distinct throne when we compare with Nero's throne and Domitian's throne. आणि मग नीरोचं सिंहासन आणि डोमेशियनचं सिंहासन जेव्हा आम्ही देवाच्या सिंहासनावर कम्पेअर करतो किंवा तुलना करतो तेव्हा ते काहीच क्षुल्लक आहे. Nero's throne is a puny little power. आणि मग नीरोचं सिंहासन जे आहे ते क्षुल्लक आहे. Caligula's throne is a puny little power. कॅलिग्युलाचं सिंहासन जे आहे क्षुल्लक आहे. Domitian's throne is a puny little power. आणि डोमेशियनचं सिंहासन एक क्षुल्लक आहे. The political authorities of today are puny little powers. आणि मग आजकालचे राजकीय जे पुढारी आहेत किंवा त्यांचं सिंहासन जे आहे सामर्थ्य आहे ते क्षुल्लक आहे. You are worried about the current political powers. आणि आजकालच्या राजकीय घडामोडींकडे तुमचं लक्ष आहे. But according to God's word, परंतु देवाच्या वचनानुसार they are not eternal powers. आणि मग ते काय सार्वकालिक सामर्थ्याचे नाही आहेत. They are puny little powers. आणि ते क्षुल्लक सामर्थ्याचे आहेत. They are for a time being. काही काळापुरते. They cannot eternally control people. आणि ते सार्वकालिकतेमध्ये लोकांना न्याय करू शकत नाही किंवा कंट्रोल करू शकत नाहीत. They cannot eternally control people of God and the evangelists of God and the missionaries of God. आणि ते लोकांचा न्याय करू शकत नाही किंवा कंट्रोल करू शकत नाहीत सार्वकालिकसाठी. These are the outstanding characteristics of God's throne. आणि मग देवाच्या सिंहासनाच्या उल्लेखनीय गोष्टी आहेत. In front of the throne we see the outstanding characteristics of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्याचे गुण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. So is that the Trinity is coming to unity here. आणि या ठिकाणी ऐक्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते त्रैक्यातली. In chapter 4 we see that Father, the great heavenly Father, आणि मग 4थ्या अध्यायामध्ये जो स्वर्गीचा देव पिता, the 7 spirits, the complete spirit, 7 पूर्ण आत्मे, and when we come to chapter 5 we see the slain lamb. आणि मग 5व्या अध्यायामध्ये जो वधलेला कोकरा त्याच्याकडे आपण पाहतो. So the Trinity is in unity here. आणि या ठिकाणी त्रैक्य ऐक्यामध्ये दिसतो. Father, Son and Holy Spirit are together working. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एकत्र काम करत आहे. So my dear friends, that demonstrates how we have to exemplify unity. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं ऐक्याची घोषणा त्या ठिकाणी काय सुंदर रीतीने मांडलेली आहे. In our churches there is no unity. आमच्या मंडळांमध्ये ऐक्य नाही आहे. So even in the first century when we think about the Corinthian church, आणि मग आपल्याला करंथीतील मंडळीच्या बद्दल जेव्हा आपण वाचतो पहिल्या शतकामध्ये, there were 4 parties in the Corinthian church. करंथ्यामध्ये सुद्धा 4 वेगवेगळे गट होते. One party was Paul's party. एक पौलाची पार्टी, The second party was Apollos party. अपोलोसाचे गट, The third party was Peter's or Cephas party. पेत्राचा गट, And the last party was unfortunately Christ's party. आणि मग चौथी जी ख्रिस्ताचा गट होता, In whose name the church was founded, आणि ज्याच्या नावामध्ये मंडळीची स्थापना झाली, in whose name the church was being established, आणि ज्याच्या नावामध्ये स्थापित झाली मंडळी, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. But when groupism came there in the church, परंतु जेव्हा गटबाजी मंडळामध्ये आली, Christ was marginalized as the last group. आणि मग ख्रिस्ताच्या मंडळीला बाजूला ढकलण्यात आलं. This is what happening in our churches. अशीच गोष्ट आमच्या मंडळांमध्ये होत आहे. So Christ is the last person. ख्रिस्त आज शेवटचा झालेला आहे. It is my church. माझी मंडळी, I founded it. आणि मी याची स्थापना केली, I am giving more tithe. आणि मी अधिक दशमांश देत आहे. I am the most capable person within the church. आणि मग मंडळीमध्ये जास्त पात्रता असलेला व्यक्ती मी आहे. I am from that family, I am from this family. आणि या परिवाराचा मी आहे, त्या परिवाराचा मी आहे. These are our claims within the body of Christ that is called the church. आणि मंडळी म्हटलेल्या देवाच्या या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची गोष्ट आम्ही करत आहोत. In that way, Christ is often marginalized within our church communities. आणि मग मंडळीच्या मध्ये
आम्हाला पाहायला मिळतं ख्रिस्ताला आम्ही बाजूचं स्थान दिलेलं आहे. So my dear friends, let us give priority for Christ. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताला प्राधान्य देऊया. Let Christ be the controlling figure. आणि मग ख्रिस्त हा नियंत्रण करणारा असू द्या. Let God's throne come upon us. देवाचं पाचरण आमच्यावर येऊ द्या. Rather than we control the body of Christ, आम्ही मंडळीचं कंट्रोल करण्यापेक्षा, नियंत्रण करण्यापेक्षा, rather than we control the pastors, आम्ही पास्टरांना कंट्रोल करण्यापेक्षा, rather than we control the ministry, किंवा आम्ही सेवा कंट्रोल करण्यापेक्षा, rather than claiming that it is my church and my ministry, आणि माझी मंडळी, माझी सेवा, let us surrender ourselves. आम्ही आपल्याला समर्पित करूया. Let us submit ourselves आम्ही स्वतःला समर्पित करूया under the heavenly throne, आणि आम्ही स्वर्गीच्या राजासनासमोर, under our Lord Jesus Christ. आणि आमच्या प्रभूच्या समोर. So here you see, my dear friends, something very significant. आणि या ठिकाणी काहीतरी विशेष पाहायला मिळतं. Here we see some of the significant aspects that the splendor of God's throne is being manifested. आणि मग देवाच्या राज्याचं किंवा सिंहासनाचं ऐश्वर्य किंवा प्रभाव या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलेले आहे. So let me come to the last part of my sermon. आणि मग माझ्या उपदेशाच्या शेवटच्या भागाकडे मी येतो. There we see a heavenly worship. आणि त्या ठिकाणी स्वर्गीय आराधना किंवा स्तुती पाहायला मिळते. Something very much significant is happening there. आणि काहीतरी विशेष घडताना पाहतो. In the center, आणि मग मध्यस्थानी around the throne, आणि या सिंहासनाच्या भोवती were 4 living creatures. आणि 4 वेगवेगळे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. So is that 4 living creatures are being presented here. आणि या ठिकाणी 4 वेगवेगळे प्राणी आपल्याला दाखवलेले आहेत. You see the heavenly arena? आणि तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय राज्य कसं आहे. At the center there is heavenly Father's throne. आणि मग मध्यभागी स्वर्गीच्या पित्याचं सिंहासन. Little far around that throne 24 elders. आणि त्याच्या अवतीभोवती 24 वडिलांचे सिंहासन. They are dressed in white. आणि ते पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत. And they are crowned by golden crowns. आणि मग त्यांना सोनेरी मुकुट They देण्यात are आलेले आहेत. victorious figures. आणि ते विजयी लोक आहेत. But if we look at the 4 corners of the throne of God, परंतु देवाच्या सिंहासनाच्या अवतीभोवती 4 कोपऱ्यांमध्ये पाहिलं 4 living creatures are placed. 4 जिवंत प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. One is just like a bull. आणि मग एक बैलासारखं, One is just like a lion. आणि एक सिंहासारखा, Another one is just like eagle. आणि मग एक गरुडासारखा, Another one is just like a human being. आणि एक मनुष्यासारखा. So what these 4 living creatures symbolically demonstrate? आणि मग हे 4 प्राणी कशाचं दर्शक आहेत. When we think about a bull, आणि जेव्हा आम्ही बैलाबद्दल विचारतो, bull is considered as the strongest of the domestic animals. आणि मग जे पाळीव प्राण्यांमध्ये सगळ्यात बलवान आपल्याला बैल पाहायला मिळतो. Among the domestic animals, bull is considered as the strongest. आणि पाळीव प्राण्यांमध्ये बैल जो आहे तो बलवान. It is very difficult to control a bull. आणि मग एका बैलाला व्यसन घालणं कठीण असतं. So when we think about a lion, आणि जेव्हा सिंहाबद्दल विचार करतो, lion is considered as the strongest of the wild animals. आणि मग हिंस्त्र पशुमध्ये सिंह जो आहे सगळ्यात बलवान. When we think about eagle, आणि जेव्हा आम्ही गरुडाबद्दल पाहतो, eagle is considered as the strongest of the birds. आणि मग सगळ्या पक्ष्यांमध्ये बलवान असं पक्षी म्हणजे गरुड. When we think about human beings, आणि जेव्हा मनुष्याबद्दल पाहतो, they are created in the image and likeness of Amen. God. आणि ते देवाच्या छायेचे आणि प्रतिरूपाचे निर्माण झालेले And मनुष्य. human beings are considered as the strongest of all the created beings. आणि मग सगळ्या निर्मितीमध्ये मनुष्य सगळ्यात सामर्थ्यशाली. So these 4 strongest living creatures are safeguarding the throne of God. आणि हे सगळ्या 4 वेगवेगळ्या विभागातील किंवा वेगवेगळ्या ठिकाणांमधील सगळ्यात बलवान असे जे प्राणी आहेत ते देवाच्या सिंहासनाचं संरक्षण करताना दिसतात. What does that mean? याचा अर्थ काय होतो. That means that God's throne is safeguarded symbolically by the strongest. आणि मग जे सगळ्यात बलवान त्याच्याकडून देवाच्या सिंहासनाचं संरक्षण झालेलं आहे. That means God's throne is unshakable. आणि मग म्हणजे देवाचं सिंहासन जे आहे कोणीच हलवू शकत नाही. God's throne is unshakable. आणि मग त्याचं सिंहासन कोणी हलवू शकत नाही. God's throne is powerful. आणि ते सामर्थ्याने भरलेलं आहे. God's throne is eternal. आणि ते सार्वकालिक सुद्धा आहे. आमेन. While Nero's throne is shakeable.
परंतु नीरोचं सिंहासन जे आहे ते सहज पाडून टाकण्यात येऊ शकतं, हलविलं जाऊ शकतं. While Caligula's throne is shakeable. आणि पेलिक्युलाचं जे सिंहासन आहे ते हलवलं जाऊ शकतं. While Domitian's throne is shakeable. डोमेशियनचं सिंहासन आहे ते हलवलं जाऊ शकतं. Here John, seeing through his vision that God's throne is eternal and all powerful. आणि मग या ठिकाणी संत योहान दृष्टांताच्या द्वारे पाहत आहे की देवाचं सिंहासन जे आहे सगळ्या सामर्थ्यानं आणि सार्वकालिकाचं सिंहासन आहे. This God is Alpha and the Omega. आणि मग हा देव कोण आहे? अल्फा आणि ओमेगा. This God was. आणि हा होता, This God is. तो आहे This God shall be. आणि तो होणारा आहे. आमेन. This God is the Almighty. आणि तो सर्व समर्थ देव आहे. Such a God whom we are worshipping. आणि अशा देवाची आराधना भक्ती तुम्ही आणि मी करतो. Such a God whom we are following. अशा देवाचे अनुयायी आम्ही आहोत. Our God is eternal God. आमचा देव हा सार्वकालिकतेचा देव आहे. Our God is all powerful आणि तो God. सर्व समर्थ्याचा देव आहे. Our God's throne is unshakable. आणि आमचं देवाचं सिंहासन कोणी हलवू शकत नाही. If such a God we have, अशा प्रकारचा देव आमचा देव आहे. why you all look very much worried? मग आम्ही चिंतित का असावं? All look very gloomy. आम्ही सगळे सुटकी का दिसत आहोत? Just like somebody passed away. आणि जणू काही कोणी आता देवाघरी गेले. So my dear friends, our God is the all powerful God. आणि माझ्या प्रियानो आमचा देव सर्वसमर्थ देव आहे. आमेन. We are not worshipping an ordinary God. आणि आम्ही सर्वसामान्य देवाची भक्ती करत नाहीये. Though their gods have eyes, they are not seeing. आणि त्यांच्या देवांना डोळे पण दिसत नाही. They have ears, but they are not hearing. त्यांच्याकडे कान आहे पण ऐकू येत नाही. They have hands, but they are not stretching out hands to deliver people. आणि त्यांचे हात आहेत परंतु लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांचे हात पुढे होत नाहीत. They have legs, but they are not walking towards the suffering humanity. आणि मग त्यांच्याकडे पाय आहेत परंतु दुःख सहन झालेल्या माणसाकडे ते मदतीसाठी जाऊ शकत नाही. Those gods are temporary. आणि मग ते सगळे सिंहासन जे आहेत तात्पुरते आहे. Those gods are dead gods. आणि मग ते मृत देव आहेत. Those gods are powerless gods. आणि सामर्थ्यहीन ते देव आहेत. But our God is eternal God. परंतु आमचा देव हा सार्वकालिक देव आहे. Our God is all powerful God. आणि सर्व समर्थ भरलेला देव आहे. Our God is Alpha and Omega. आणि आमचा देव अल्फा आणि ओमेगा आहे. Our God was. आमचा देव होता. Our God is. आमचा देव होत आहे. Our God shall be. आणि आमचा देव होणार आहे. Our God is almighty. आणि सर्व समर्थ तो देव आहे. Our God can rule forever and ever. आणि आमचा देव सार्वकालिकतेसाठी आणि नेहमी तो राज्य करत राहणार आहे. If we are having such a God, अशा देवाचे जर आम्ही आहोत we don't have to worry, my dear friends. आम्हाला brothers and काळजी sisters. करायची गरज मुळीच नाहीये. This is the God of John the Apostle. आणि असा तो देव संत योहानाचा देव होता. He was banished to the island called Patmos. आणि पात्म म्हटलेल्या बेटावर त्याला हाकलून टाकण्यात आलं. He was really undergoing persecution. आणि तो छळाला तोंड देत होता. It is not only he. The तोच entire नाही. Christian community was undergoing आणि मग सगळी persecution. ख्रिस्त समुदाय याचा छळ होत होता. So is that 4 living creatures, and they were covered with eyes in front and in back. आणि मग या 4 प्राण्यांभोवती समोर आणि आतून डोळ्यांनी भरलेले असे होते. So these 4 living creatures have a speciality. आणि मग हे विशेष असे हे 4 वेगवेगळे प्राणी आहेत. They have eyes all around. आणि सगळीकडे त्यांच्याकडे डोळे आहेत. That means they are seeing everything. आणि सगळं काही त्यांना दिसत आहे. What is the problem with us? आमची समस्या काय आहे? We can only see what comes in front. आमच्या समोर जे येतात तेच आम्हाला दिसतं. But these 4 living creatures can see everything. परंतु या 4 प्राण्यांना सगळे गोष्टी दिसत होत्या. So they are covered with 6 wings. आणि त्यांना 6 पंख होते. And the first, so all the living creatures are mentioned here. आणि मग या ठिकाणी सगळे जीवित प्राणी यांचा उल्लेख आहे. So what they are doing? ते काय करत आहेत? So it is clearly stated that या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. day and night they never stop saying, आणि मग दिवस रात्र ते थांबत नव्हते असं म्हणत होते. Holy, holy, holy पवित्र 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 is the Lord God Almighty, प्रभू जो देव सर्व समर्थ, who was, who is, and who is to come. जो सर्व सत्ताधारी, जो होता, जो आहे आणि येणार आहे. So is that these 4 living creatures represent the entire universe. आणि मग हे 4 जे जीवित प्राणी आहेत ते सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करतात.
these four living creatures represent the entire cosmic order. आणि मग सगळी सृष्टी जी आहे किंवा युनिव्हर्सल कॉस्मिक ऑर्डर म्हटलेलं आहे त्याचं ते चिन्ह आहे. They together say, ते एकत्रित म्हणतात Holy, 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 आणि पवित्र 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 Lord God Almighty, सर्व सत्ताधारी देव, who was, who is, and who shall be. जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. That means they together say that there is only one who is worthy to be worshipped. आणि म्हणजेच ते दुसऱ्या शब्दामध्ये म्हणत आहे एकमेव देव जो देवाची ज्याची आराधना आम्ही करू शकतो. There is only one who is worthy to be worshipped. आणि एकमेव जो देव त्याचो स्तुतीस पात्र असा तो देव. Who is none other than our heavenly God. आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो आमचा स्वर्गीचा देव. So my dear friends, माझ्या प्रियानो, this is what the only thing that is demanded from us. आणि आमच्याकडून हीच गोष्टीची अपेक्षा आहे. Your offerings are secondary. आणि मग तुमची अर्पणं जी आहेत ती दुय्यम आहेत. Your tithes are secondary. तुमचं दशांश दुय्यम आहे. Your donations to the church are secondary. आणि मंडळीसाठी तुमची दानं जी आहेत ते डोनेशन आहेत ते But the दुय्यम आहेत. primary things that is required from you is आणि मग सर्वात मूलभूत गोष्ट जी तुमच्याकडून अपेक्षित आहे ती that you should worship the holy God. आणि तुम्ही त्या जिवंत पवित्र देवाची आराधना भक्ती करावी. You should understand and declare that heavenly God is the creator of the universe. आणि मग सर्व सृष्टीचा निर्माण करता तो एकमेव देव. While these four living creatures were singing holy, 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 आणि ते गात होते पवित्र पवित्र पवित्र. and they were uttering that God is Lord and God Almighty. आणि ते म्हणत होते की तो सर्व समर्थ देव. They are understanding that God was, God is, and God shall be. आणि ते म्हणत होते देव होता, देव आहे आणि देव होणार आहे. Whenever the living creatures give glory, honor, and thanks to him who sits at the throne, आणि मग जो सिंहासनावर बसलेला आहे त्याला ते नेहमी सन्मान आदर देत आहेत. and who lives forever and ever, आणि जो सार्वकालिक साठी जिवंत आहे, the 24 elders, आणि 24 वडील what they are doing? ते काय करतात? They fall down before the one who is sitting at the central throne. आणि मग ज्या मध्यस्थानी असलेल्या सिंहासनावर बसलेला आहे त्याला नमन करत आहेत. And casting down their thrones, their crowns from their heads. आणि आपल्या डोक्यावरचे मुकुट राजापुढे टाकून देतात. And telling that, आणि म्हणतात, oh God, you are only worthy to be worshipped. हे प्रभू, गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य द्यायला तू योग्य आहे. You are the only one who is eligible to rule. आणि मग तूच सत्ता करण्यास राज्य करण्यासाठी योग्य आहे. They are saying together, एकत्रित म्हणतात, you are worthy, तू पात्र आहेस, our Lord and God. आणि आमचा देव आणि समर्थ देव. So is that the titles Lord and God are brought here intentionally. या ठिकाणी देव आणि प्रभू हे जे विशेषण आहेत हे विशेष उद्देशून केलेले आहेत. You see that Nero, Domitian, these emperors called his subjects to address them Lord and God. आणि डोमेशियन आणि नीरो यांनी आपल्या लोकांना प्रजेला सांगितलं की तुम्ही मला देव आणि प्रभू म्हणा. So if they were not worshipping the emperor, जर आपल्या राजाचं ते आराधना भक्ती करत नव्हते, and if they were not addressing Nero or Domitian Lord or God, आणि मग आपल्या त्या नीरो आणि डोमेशियनला ते प्रभू म्हणत नसत, the end result was what happened to John the Apostle. आणि मग त्यांचा परिणाम संत योहानाला जो भोगावा लागला तसा परिणाम त्यांच्यावर येत They असे. were banished or exiled to the remote islands. आणि मग निर्जन अशा बेटावर त्यांना हाकलून देण्यात येत असे. But here the four living creatures, the entire universe, the 24 elders together utter, आणि मग या ठिकाणी सर्व निर्मिती आणि हे 24 वडील म्हणत आहेत, you are God and Lord. तू देव आहे, तू प्रभू आहे. It is not Nero or it is neither Domitian, आणि मग तो नीरो नाही किंवा डोमिशियन नाही, but you are the only God and Lord. केवळ तू आणि तूच तो देव आहे, प्रभू आहे. So my dear friends, this is a significant aspect that we have to remember. आणि मग हा महत्त्वाचा भाग जो आहे तुम्ही आणि आम्ही लक्षात ठेवावा. While the Christian communities are undergoing persecution in different parts of the world, आणि मग जेव्हा ख्रिस्ती समाज वेगवेगळ्या छलाला तोंड देत आहे, while in remote places the missionaries are being targeted, आणि ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना ते त्यांच्यावर our brothers and sisters are nakedly paraded.
हॅलो 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 जेव्हा आमच्या भावा बहिणींना ते नग्न करून फिरवत आहेत So our brothers and sisters are nakedly paraded. आणि आमच्या भावा बहिणींना ते नग्न करून फिरवत आहेत. This is the context in which we have to elevate our God. आणि मग अशा या संदर्भामध्ये आमच्या विचारांना आम्ही वर उचलावं. We have an all powerful God. आणि आमचा सामर्थ्यशाली देव आहे. We have a mighty God. आमचा सामर्थ्यशाली देव आहे. We have a wonderful God. आणि आमचा अद्भुत देव आहे. So we have a God who was. आणि आमचा देव जो होता. We have a God who is. आणि जो आहे. We have a God who shall be. आणि जो होणार आहे. And he is the Alpha and the Omega. आणि तो अल्फा आहे आणि ओमेगा आहे. And he is the all powerful God. आणि सर्व सामर्थ्याचा तो देव आहे. He is the omnipotent God. आणि तो सामर्थ्यशाली देव He आहे. is the omniscient God. आणि तो सगळा सामर्थ्याचा देव And आहे. he is the omnipresent God. आणि तो सर्व ठिकाणी एकाच वेळा Such a उपस्थित God राहतो. whom we are worshipping. अशा जिवंत देवाची आम्ही आराधना भक्ती करतो. So give glory, honor, thanks and everything due unto him. आणि म्हणून सर्व गौरव सन्मान आपण त्या जिवंत देवाला देऊया. And in these last days we can stand firm with the persecuted church. आणि मग आपण या शेवटच्या दिवसांमध्ये छळामध्ये जात असताना आपण त्या देवाच्या सामर्थ्याने उभं राहूया. This is not the reality. आणि मग हे दिसतंय ते वास्तविकता नाहीये. In different parts of our country, आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये Christian communities are really undergoing persecution. आणि मग ख्रिस्ती समाजाला छळाला तोंड द्यावं लागत आहे. They are involved in the missions. आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना गोवलं जात आहे. They are really involved witnessing the love of Jesus Christ. आणि मग ख्रिस्ताची प्रीती ते दाखवत सांगत असताना त्यांना बंदिवान केलं जात But आहे. they do not have freedom. परंतु त्यांना मोकळीकता नाहीये. That is the context in which what we can do. आणि मग या संदर्भामध्ये आम्ही काय करू शकतो. So we have to elevate and demonstrate the power of God's kingdom. आणि आम्ही वर उचलून धरावं किंवा देवाच्या सामर्थ्याचं प्रात्यक्षिक दाखवावं. So I would like to highlight one illustration. एक उदाहरण देऊ इच्छितो. In 1960s, 1960 साली you know that in the communist China, आणि कम्युनिस्ट चीनमध्ये gospel propagation was prohibited. आणि मग सुवार्थ प्रसार हे मानलं जात नव्हतं, त्या स्वीकार्य नव्हतं. One missionary took braveness and went there. आणि मग एक मिशनरीनी धैर्य केलं आणि तो गेला. His name was Yona Kana Musei. आणि त्याचं नाव योना काना मुजे. So this Yona Kana Musei started to preach the gospel of Jesus Christ in the communist province of China. आणि मग चीनच्या देशामध्ये हे मिशनरी देवाचं नाव घोषित करू लागले. The communists caught him आणि मग जे कम्युनिस्टचे जे लोक होते and told him to tear down the Bible. आणि त्यांनी सांगितलं होतं की बायबल तुम्ही फाडून टाका. Trample down the Bible आणि त्याचे ते तुम्ही तुडवा. and deny Jesus आणि Christ. ख्रिस्ताला नाकारा. If he was not doing, आणि जर त्यांनी असं केलं नाही they were pointing out the gun unto him. आणि मग ते बंदूक त्याच्या पुढे रोखून धरलेली होती. If you are not doing what we are commanding, जे आम्ही तुला सांगत आहे जर तू ते करणार नाही we are going to shoot you right at the spot. आणि मग या क्षणी आम्ही तुला गोळी मारून ठार करू. Yona Kana Musei stood firm आणि योजा काना मुजई जे होते ते स्थिर उभे राहिले. and he told to the communists, आणि मग त्यांनी कम्युनिस्ट लोकांना सांगितलं you kill me तुम्ही मला ठार करा because I am a Christian. मी ख्रिस्ती आहे म्हणून. Well, पण I am ready to die as a Christian. परंतु ख्रिस्ती म्हणून मरायला मी तयार आहे. So you see his firmness, आणि मग त्याची खंबीरता पहा his braveness. आणि त्याचं धैर्य पहा. He stood firm for Christ. आणि ख्रिस्तासाठी तो स्थिर उभा राहिला. The next moment the communists shot at him, आणि मग पुढच्या क्षणाला त्याला गोळी मारण्यात आली. shot him down. त्याला गोळी मारून ठार केलं. So my dear friends, माझे प्रियानो, how Christian church came up? आणि मग मंडळी कशी उभी राहिली. The seed of the church is the blood of the martyrs. आणि मग त्या मंडळीचं बी काय आहे तर हुतात्म्यांचं रक्त. The seed of the church is the blood of the martyrs. आणि मग मंडळीचं बीज काय आहे हुतात्म्याचं रक्त. That is the way the Christian church was being internationalized or facilitated or demonstrated in the first century. आणि मग पहिल्या शतकामध्ये ख्रिस्ती मंडळीचं दर्शक हे असं होतं.
Our founder Jesus himself was a martyr. आणि आमचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त याला सुद्धा मारण्यात आलं, हुतात्मा तो झाला. Apostle Paul was a martyr. पौल जो हुतात्मा होता, Apostle Peter was a martyr. पेत्र जो होता त्याला पण हुतात्मा करण्यात The आलं. Indian missionary Thomas was a martyr. आणि मग भारतीय मिशनरी थोमा याला सुद्धा मारण्यात आलं. Except John the apostle, all the other apostles were martyrs. आणि योहान, संत योहान याला सोडून इतर सगळ्यांना वध करण्यात आला. We have embraced the way of the cross. आणि आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा मार्ग स्वीकारलेला आहे. It is the way of suffering. आणि मग दुःख सहनाचा मार्ग. So here Apostle John was banished to the island called Patmos. आणि मग या ठिकाणी संत योहान पात्म बेटावर हाकलून दिला गेला होता. So let us close our eyes. आणि आपण उभे राहूया. Let us stand up आपण उभे राहूया and take up a decision आणि this आपण evening. आणि आज संध्याकाळी आपण तो निर्णय घेऊया. Are you ready to follow Jesus? तुम्ही प्रभूच्या मागे चालण्यास तयार आहात काय? Irrespective of all the sufferings. आणि मग किती दुःख सहन झालं तरी हरकत नाही. Irrespective of all the hurdles. आणि मग सगळे अडथळे असले तरी, Irrespective of all the problems that we are suffering today. आणि किती समस्या आल्या तरी ज्यांना आम्ही तोंड देत आहोत, Our sufferings are nothing when आणि we compare with the sufferings of the apostles. आणि मग प्रेषितांचं दुःख सहन याच्या तुलनेमध्ये आमचं दुःख सहन काहीच नाहीये. Our sufferings are nothing when we compare with the missionary sufferings. आणि मग जे मिशनरी आहेत त्यांनी जे दुःख सहन केलं त्याच्या तुलनेमध्ये आम्ही काहीच सहन करत नाहीये. Let us take a decision today evening time. आणि आज संध्याकाळी आपण निर्णय घेऊया. Lord, here I am. प्रभू आम्ही आहे. I wanted to be a strong believer. मला एक बलवान विश्वासणारा बनव. I wanted to be a strong missionary. मला बलवान मिशनरी व्हायचं आहे. I wanted to lead a sacrificial life. आणि मग एक त्यागाचं जीवन मला जगवू दे. I wanted to proclaim the truth of salvation आणि to many walks of people. तारणाचं सत्य इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी माझा कृपा दे. I wanted to be a missionary both to the Jews and to the Gentiles. आणि यहूद्यांसाठी आणि यहूदेतरांसाठी मला एक मिशनरी व्हायचं आहे. Both to the barbarians and the Jews. आणि मग यहूद्यांसाठी आणि जे बार्बेरियन होते त्यांच्यासाठी. I wanted to preach in season and out of season. आणि समयी सुवेळी अवेळी मला सुवर्तमान गाजवायचं आहे. As our Lord Jesus Christ told, आणि आपला जसा प्रभू येशू ख्रिस्त go ye into all the world. आणि त्याने आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जगाच्या पाठीवर जा Preach the gospel. आणि शुभवर्तमान गाजवा Teach the word of God. आणि माझं वचन शिकवा. Baptize in the name of Father, Son and Holy आणि Spirit. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. And make everybody my आणि disciples. प्रत्येकाला माझे शिष्य बनवा. Thus let us follow the great commission initiative of our Lord Jesus आणि Christ. आमच्या प्रभूनं आम्हाला दिलेलं जी कामगिरी आहे ती आम्ही बजावत राहणार आहोत. Lord Jesus, thank you for प्रभू येशू preparing me for that. त्यासाठी तू माझी पूर्वतयारी करत तुझे उपकार मानतो. Here I am, send me, हा मी आहे, मला पाठव. so that I can serve you in various capacities. आणि वेगवेगळ्या विभागामध्ये मी तुझी सेवा करू शकेन. Thank you for giving us a time together. आणि आम्हाला एकत्रित वेळ दिल्याबद्दल तुझे उपकार मानतो. In the sweet and matchless name of our Lord and Savior Jesus प्रभू Christ. येशूच्या गोड आणि मधुर नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. Amen. आमेन. Please be seated. May God आपण bless us. बसूया.